यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना त्यांच्या नुकसानीबाबत पुरेशी मदत देण्याची मागणी केली। यवतमाळ जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांचं जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे आर्णी, घाटंजी, पांढरकवडा येथील नद्या नाल्यांमध्ये पाणी साचलंय। हे असून गावाच्या काठावरील शेतात व घरांमध्ये पाणी शिरलंय। यावेळी पुरात घरातील अनेक जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्यात। हजारो हेक्टर शेतात पाणी शिरलंय। पिकांचं मोठं नुकसान झालंय। या सर्व घटनांची पाहणी करण्यासाठी आर्णी विधानसभेचे माजी आमदार यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पांढरकवडा, ठाणेगाव, भीमकुंड, गणेरी, सावरगाव, वाघरा, रामनगर, ताडसावडी आणि कावठा व सावली सर्कलमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। तसेच शासनाने तातडीने पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी सूचना माजी आमदार राजू तोडसाम यांनी केली।